तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती, पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. राज्यातील अनेक जिल्ह्यात आजही पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक. वाशिममध्ये इंधनासाठी शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपावर मुक्काम. परभणी, जळगावात नागरिकांच्या लांबच लांब रांगा. परभणीमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना 7/12 दाखवण्याची अट. आधार कार्ड आणि 7/12 दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटर पर्यंत इंधन द्या. पुरवठा विभागाचे आदेश. जळगाव जिल्ह्यामध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 3 ते 5 रुपयांपर्यंत वाढ. वाहतुकीचे दर वाढल्यानं खाद्यतेलाच्या किमती वाढल्याची तेल विक्रेत्यांची माहिती. तेल महागल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडणार. इंधन दरवाढीचा मोठा फटका. नागपूरहून उडणारी अनेक विमानं 1 जूनपासून बंद. विमानाचा संचालन खर्च 55 ते 60% पोहोचल्यानं निर्णय. प्रवाशांची गैरसोय होणार. पंतप्रधान मोदींची मंत्र्यांसोबत 4 तासांची महाबैठक. मंत्रालयाच्या कामांचा मोदींकडून आढावा. तर पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटासंदर्भात जनतेला यावेळेस अवगत करा, मोदींच्या सूचना. ठाकरेंच्या शिवसेनेची आज मराठवाडा विभागाची बैठक. मातोश्री निवासस्थानावरील बैठकीला नागेश पाटील आष्टीकरांची उपस्थिती. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा. भाजप नेते प्रसाद लाड आणि मनोज जरांगेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा. जरांगेंच्या मागण्या शासन दरबारी मांडणार. त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, लाड यांचं आवाहन. मुख्यमंत्री फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाहीयेत, आम्ही समाजासाठी भांडतोय, मला समाजाच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा आहे, जरांगेंचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकीचा फोन. हॉटेलमध्ये घुसून हल्ला करणार, लाड यांना धमकी. पोलिसांकडून धमकी देणाऱ्या 2 जणांना अटक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेणार. सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार. विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. 17 जागांपैकी 12 जागा लढण्यावरती भाजप आग्रही आहे. तर ठाणे, नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या सेनेचा दावा. राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही. हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिरसाटांची तक्रार करणार. सामंतांकडे नाराजी व्यक्त. आता शिंदेंकडे तक्रार करणार. मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीतील काही लोक आमच्या संपर्कात असल्याचा शिरसाटांनी केला होता दावा. चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही, पवनपार या परिसरातली घटना. तेंदूपत्ता तोडण्यासाठी 13 महिला जंगलात गेल्या होत्या. वांद्र्यातील अतिक्रमण विरोधी कारवाईचा आजचा 4था दिवस. गरीबनगरमध्ये 4 दिवसांपासून सुरू असलेलं पाडकाम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलं. 90% पाडकाम पूर्ण. पोलीस प्रशासन सतर्क. नागपूरसह विदर्भाला आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा. अकोला आणि अमरावती तसेच वर्ध्यालाही तापमानाचा रेड अलर्ट. तर उर्वरित जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. नागपूरमध्ये 8 दिवसात 26 अनोळखी व्यक्तींचा मृत्यू. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय. डेथ ऑडिट रिपोर्टमध्ये मृत्यूचं खरं कारण समोर येणार. मात्र वाढत्या उन्हामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईच्या तीव्र झळा. जळगावमधील मुक्ताईनगर या ठिकाणी 14 गावांना पाणी टंचाईची झळ. पाण्याअभावी केळी, पपई बागा संकटात. नीट पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक पेपर विकला गेला. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघडकीस. नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने 2ही किडन्या गमावल्या. लातूरमधील विश्वजित तेलंगेचं परिश्रम अपयशी. 3 वेळा नीटची परीक्षा दिली, 3ही वेळा परीक्षा रद्द. नाशिक शहरातील सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी बंद. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. रायगडमध्ये 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंद होणार. 3500 नौका धक्क्याला लागणार. माशांच्या प्रजनन काळाच्या संरक्षणासाठी शासनाचा निर्णय. नियमभंग केल्यास कारवाईचाही इशारा. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.